एकीकडे पाऊस गायब झालाय आणि आता विजेच्या मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। राज्यात पावसानं दडी मारल्यानंतर तापमान आणि उकाड्यात मोठी वाढ झाली आहे। त्याचा परिणाम एसी आणि पंख्याच्या वापरावरती होतोय। मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली होती। तेव्हा एसी आणि पंख्यांचा वापर बऱ्यापैकी कमी झाला होता। मात्र आता रात्री सुद्धा भयानक उकाडा झालेला आहे आणि त्यामुळे एसीचा आणि पंख्यांचा वापर वाढलाय। त्यामुळे विजेची मागणी सुद्धा प्रचंड वाढली आहे। सोमवारी दुपारी विजेची मागणी ही 21,718 मेगावॅट वरती पोहोचलेली होती। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, एकीकडे उकाडा प्रचंड वाढत चाललेला आहे आणि पुढचे काही दिवस हा असाच उकाडा राहील असा अंदाज वर्तवला जातो आणि त्यामुळे अर्थातच विजेची मागणी वाढतीये। काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतोय की गेले काही दिवस पाऊस जवळपास गायबच झाला आहे। पावसाचं आता कुठेच आपल्याला चिन्ह दिसत नाहीये आणि त्यामुळे प्रचंड उकाडा हा वाढला आहे। केवळ मुंबईत नाही तर राज्यातील अनेक भागांमधून पाऊस गायब झाल्याने उकाडा तीव्र वाढला आहे आणि त्यामुळे पंखे असतील, एसी असतील याचा वापर पुन्हा एकदा वाढला आहे। या सगळ्या यंत्रणांचा वापर पुन्हा एकदा जास्त वाढल्याने विजेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। जी माहिती आपल्यापर्यंत मिळाली आहे त्या माहितीनुसार सोमवारी म्हणजेच काल विजेची जी मागणी आहे ती जवळपास 21,718 मेगावॉट पर्यंत पोहोचली होती। तीच गेल्या काही आठवड्यांमध्ये, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये विशेषतः जेव्हा पाऊस होता ही मागणी 18,000 मेगावॉटवर होती, म्हणजेच मागणी कमी होती। याचाच अर्थ काय की आता जसा जसा पाऊस कमी झाला आहे आणि उकाडा वाढत आहे, विजेच्या मागणीत दर त्याच्यात वाढत आहे आणि यामुळे कुठे ना कुठेतरी सर्वसामान्य जनतेच्या खिशाला देखील कात्री बसू शकते। कारण का विजे म्हणजे जे लाईट बिल आहे ते देखील त्यांचं अधिक येऊ शकतं। ही जी वाढ आहे ती आता काही आठवड्यांपुरतच सीमित राहील असं सांगितलं जात आहे। कारण का जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्ह हवामान विभागाने दर्शवली आहेत आणि त्यामुळे ही जी वाढ झाली आहे विजेच्या मागणीत ती हळूहळू जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल। परंतु आता ही जी वाढ आहे ती खरं तर वाढल्याने, मागणी वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशेला कात्री बसण्याची देखील शक्यता आहे ऐन जुलै पावसाळ्यात। प्रज्ञा, नक्कीच, आणि त्यामुळे पावसाची अक्षरशः प्रतीक्षा ही केवळ शेतकऱ्यांनाच आहे असं नाही तर सर्वसामान्यांना सुद्धा पावसाची प्रतीक्षा आहे, खास करून मुंबईकरांना सुद्धा।